सर्वात मोठी नवीन अपडेट आलेली आहे ती म्हणजे पात्र असूनही फेब्रुवारीपासून पैसे का आलेत नाही अशा लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे अडकण्याचे खरे कारण आणि त्यावर खात्रीशीर उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहणार की सध्या स्थिती आणि धक्कादायक सत्य. निवडणुकानंतर पडताळणी प्रक्रियेत काय बदल झाले, राज्यातील खरे आकडेवारी सविस्तर पहा. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारीपासून लाखो बहिणी वंचित. काही लाडक्या बहिणी अशा आहेत, काही म्हणजे लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना फेब्रुवारीपासून एकही हप्ता किंवा एकही रुपया मिळालेला नाही. तर अशा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र किंवा यांचे हप्ते रखडले आहेत. तर मोठ्या तांत्रिक आणि पात्रता गोंधळ. तर लाडक्या बहिणींनो, निवडणुका संपताच पडताळणी सिस्टीम अत्यंत कडक करण्यात आली आहे. तब्बल 80 लाखाहून अधिक महिलांचे मानधन वेगवेगळ्या त्रुटीमुळे तात्पुरते थांबवले आहेत. हे लाडक्या बहिणींचं कारण आहे, पण काही लाडक्या बहिणी तर पात्र असताना देखील त्यांचा लाभ थांबवला. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की काही छोट्या छोट्या चुकीमुळे किंवा छोट्या त्रुटीमुळे तुमचा लाभ हा थांबवण्यात आलेला आहे. तर अमरावती आणि सांगली जिल्ह्यातून सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, अमरावती आणि सांगली जिल्ह्यात सगळ्यात जास्त तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत. तर तक्रारी कोणत्या आलेल्या आहेत की त्यांना फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यापासून एकही रुपया त्यांना मिळालेला नाहीये. तर अशा भरपूर म्हणजे जवळपास अमरावती आणि सांगली या 2 जिल्ह्यामध्ये सर्व म्हणजे जवळपास 90% लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाही आहे. लाडक्या बहिणींनो, जर पैसे हवे असतील तर याचे उपाय काय ते सगळं पाहणार आहे. तर व्यवस्थित आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. पैसे न येण्याची 3 प्रमुख कारणे आपण सर्वप्रथम पाहूया. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ई-के-वाय-सी अपूर्ण. मुदत संपल्यामुळे किंवा त्रुटीमुळे लाखो लाडक्या बहिणींचे ई-के-वाय-सी अपूर्ण राहिली. तर लाडक्या बहिणींनो, काही लाडक्या बहिणींना काही छोट्या-मोठ्या कागदपत्रामुळे किंवा काही चुकीने माहिती भरल्यामुळे या लाडकी बहिणींची ई-के-वाय-सी ही अपूर्ण राहिली. त्यामुळे या लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले नाही. हे झालं पहिलं कारण. त्याच्यानंतर दुसरं कारण समजून घेऊया. आधार बँक लिंकिंग म्हणजे बँक खात्याशी आधार जोडलेले नसल्याने आधार सीडिंग फेल, सरकारी पैसे खात्यात जमा होऊ शकले नाही. तर हे लाडक्या बहिणींचं दुसरं कारण आहे. त्यानंतर तिसरं कारण आहे सिस्टीम त्रुटी. काही लाडक्या बहिणींना सिस्टीम त्रुटीमुळे पैसे आले नाही. तर याचं कारण काय आहे? खाते निष्क्रिय असणे, चुकीचा IFSC कोड किंवा एका मोबाईलवर अनेक खाती नोंद असणे. लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या एका मोबाईल नंबरवरती अनेक खाते असले तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या. या छोट्या छोट्या चुकामुळे तुमचे पैसे येत नाही आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर मोबाईलवर अनेक खाती नोंद असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. आणि काही नाही, छोट्या चुका आहे ह्या. पहा या ठिकाणी समजून घ्या. IFSC ह्या कोड असतो बँकेचा. हे तुम्ही चुकीचा कोड दिला तर तरी देखील पैसे येणार नाही. किंवा एका मोबाईल नंबरवरती अनेक खाते लिंक असले तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. ही 3 प्रमुख कारणे सगळ्यात महत्त्वाची लाडक्या बहिणींनो. जर ही 3 प्रमुख कारणापैकी एकही कारण तुमचं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही आहे. जर याच्यातून एकही कारण असेल तर लवकरात लवकर हे कारण दुरुस्ती करून घ्या. त्यानंतर आता लाभार्थी महिलांची सध्या स्थिती समजून घेऊया. ही सध्याला ताजी अपडेट सांगतोय तुम्हाला. नवीन जुलै महिन्याची नियमित पैसे मिळणाऱ्या बहिणी किती आहे? तर लाडक्या बहिणींनो, सध्याला 55% फक्त 55% या लाडक्या बहिणींना नियमित हप्ता मिळतोय. जवळपास 45% लाडक्या बहिणी का झालेल्या आहे अपात्र किंवा त्यांना लाभ मिळालेला नाहीये. पात्र असूनही लाभ मिळत नाहीये आणि अपात्र झालं तरी लाभ मिळत नाही. तर लाडक्या बहिणींनो, अशा अशा किती लाडक्या बहिणी आहे? 45%. तर ह्या 45% मध्ये केवळ के-वाय-सी आधार लिंक नसलेल्या 30% लाडक्या बहिणी आहेत. त्या नवीन मिळालेल्या माहितीनुसार
ई-के-वाय-सी आधार लिंक नसलेल्या किती 30% ही नवीन माहिती आपल्यासमोर सांगतोय तुम्हाला जुलै महिन्याची. जुलै महिन्याची ही नवीन माहिती तुम्हाला सांगतोय. तर के-वाय-सी आधार लिंक नसलेल्या लाडक्या बहिणी या 30% आहे. पडताळणी अपात्र ठरलेल्या. आता ज्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी केली आहे आणि त्या अपात्र झाल्या, तर अशा लाडक्या बहिणी 15% आहे. जवळपास तुम्हाला आता 12,000 लाडक्या बहिणी या सरकारी 12,000 लाडक्या बहिणी या सरकारी कर्मचारी असल्यामुळे यांचा लाभ बंद झाला. पण लाडक्या बहिणींनो, या सरकारी कर्मचारी असल्या तर या किती 12,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्या. पण ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे, मग त्यांचं काय? त्यांना का लाभ येत नाही? ते समजून घेतोय आपण. या फोटोमध्ये देखील पाहू शकता, की जे तुम्हाला हिरवं दिसतंय हे झालेलं आहे 55%. त्याच्यानंतर के-वाय-सी फक्त के-वाय-सी आधार लिंक नसलेले किती 30%. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी 15%. म्हणजे जवळपास तुम्ही जर पाहिलं तर ह्या ठिकाणी हा जो आकडा दिसतोय तुम्हाला या फोटोमध्ये, एवढे लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाही आहे सध्याला. तर एवढ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळताय, पैसे मिळताय आणि यांना मिळत नाही आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही एकट्या नाही आहे, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहे, त्यांना पैसे मिळत नाही आहे. तर महत्त्वाचं या ठिकाणी एकच सांगतोय तुम्हाला, महत्त्वाची टिप समजून घ्या. केवळ योग्य के-वाय-सी आणि आधार दुरुस्ती करणाऱ्या महिलांनाच पुन्हा लाभ सुरू होईल, अशी नवीन महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आधार दुरुस्ती करायची आहे लवकरच. योग्य के-वाय-सी. आता ही के-वाय-सी तुम्हाला कशी करायची आहे, काय करायचे आहे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगितलेलं आहे. हे दोन्ही जर लाडक्या बहिणींना केलं तर तुमचे 1500 रुपये लाभ हा पुन्हा सुरू होणार प्रति महिना. ताजी आणि नवीन अपडेट तुम्हाला सांगतोय जुलै महिन्याची. समोर पाहूया भाग दुसरा. आता याच्यामध्ये आपण दुसऱ्यामध्ये का पाहणार, जुलै 2026 मधील सर्वात मोठी अपडेट कोणती? तर नवीन सुधारणा आणि सरकारचा मोठा निर्णय काय आहे? अडकलेले सर्व हप्ते कधी मिळणार? हे सगळं सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे. तुम्हाला जर वाटत असेल आमचे 1500 रुपये प्रति महिना तुमच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे, तर ही सगळी माहिती आता एकदम व्यवस्थित पाहिजे आहे. 3,000 रुपये एकत्र मिळणार. जून आणि जुलैचा हप्ता लवकरच. जुलैचा पहिला आठवडा सुरू झाला, तरी हप्ता जमा न झाल्याने बहिणीमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. ताज्या सूत्रानुसार येत्या 12 ते 15 जुलै 2026 दरम्यान सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जून जुलैचे मिळून म्हणजे 3,000 रुपये एकत्र जमा होणार आहे. 1500 आणि 1500 असे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्याची बँक पडताळणी योग्य आहे त्यांना डीबीटीद्वारे थेट पैसे पाठवले जातील. लाडक्या बहिणींनो, ही जी तारीख तुम्हाला सांगतोय हे जी-आर मध्ये नमूद केलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे म्हणजे त्या पात्र असतील आणि त्यांना ई-के-वाय-सी केलेली पाहिजे. आणि जी-आर मध्ये काय नमूद केलेलं आहे की 10 तारखेनंतर ते 15 तारखे ह्या दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे. म्हणजे येत्या 10 ते 15 तारखेदरम्यान तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार. आता 12 ते 15 जुलैमध्ये जास्तीत जास्त शक्यता आहे. जास्तीत जास्त म्हणजे 100% या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होतील. तर लाडक्या बहिणींनो, ही आहे 3,000 रुपये एकत्र मिळण्याची नवीन आणि ताजी बातमी. त्यानंतर आयकर आणि चुकीच्या अपात्रतेचा घोळ. आयकर भरल्याची खोटी नोटीस. लाडक्या बहिणींनो, अनेक गरीब महिलांना ते आयकर इन्कम टॅक्स भरत असलेल्या खोट्या तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरवले गेले आहे. यामुळे गरीब महिलांमध्ये तीव्र संताप आहे. अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत, त्यांना त्यांची चुकी नसताना त्यांना चुकीचं अपात्र केलं आहे, चुकीचे ठरून अपात्र केले आहे. अशी खोटी नोटीस देऊन त्यांना अपात्र केलं आहे. तर अशा लाडक्या बहिणींना तीव्र संताप आहे. कारण खरं आहे की 1500 रुपये लाभ हा बंद केला, कारण त्या पात्र आहे, त्यांना गरज आहे, त्या पात्र आहे, त्यांना गरज आहे, तरी देखील त्यांना का बंद केला? त्यामुळे गरीब महिलांमध्ये तीव्र संताप आहे. असं आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये चुकीने नोंद झाली. आता चुकीने नोंद झाली ठीक आहे, पण त्यांचा लाभ बंद झाला त्याचं काय? असं आदिती तटकरे यांना मला विनंती आहे की तुम्ही ह्या लाडक्या बहिणींना, गोरगरिबांना जी चुकीने नोंद झालेली आहे त्यांना परत लाभ सुरू करा.
कारण ह्या लाडक्या बहिणी चुकीने नोंद नाही झाली, ही तुमच्याकडून झाली, ही तुमच्याकडून नोंद झालेली आहे. तांत्रिक कारणामुळे नोंद झालेली आहे. तर असे मला सरकारला विनंती आहे, जर लाडक्या बहिणी जर पात्र असतील तर लाडक्या बहिणींचा हा हप्ता हा सुरू झाला पाहिजे. तर ही माझी एक परत सरकारला विनंती आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पैसेही आले नसतील ना, खाली कमेंट्स करत चला. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा किंवा त्यावरील उपाय देखील शोधण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला पैसे आले नाही, कारण काय, कोणता जिल्हा, नाव व जिल्हा सगळं सांगत चला. त्याच्यानंतर प्रशासनाची तातडीने स्पष्टीकरण. आता प्रशासनाची तातडीने स्पष्टीकरण काय? हा केवळ तांत्रिक सिस्टीमचा गोंधळ नाही, टेक्निकल बग असून महिलांची सेतू केंद्र किंवा बाल कल्याण विभागात उत्पन्नाचा दाखला पुन्हा दिल्यास पैसे सुरू होतील. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला उत्पन्नामध्ये जर तुम्ही अपात्र झाले असेल, तर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न दाखवत असेल, पण तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल, तर लाडक्या बहिणींनो घाबरू नका. तुम्ही अपात्र नाही, तुम्ही पात्र आहे. तुम्ही पात्र आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, परत परत बाल कल्याण विभागात उत्पन्नाचा दाखला पुन्हा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा हप्ता परत सुरू होणार आहे. असं आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे, की तुम्हाला जर पैसे येत नसेल तर त्याची कागद पडताळणी देऊन तुम्ही पुन्हा हप्ता हा सुरू करू शकता. पण कधी जर आपण डायरेक्ट आता विभागात गेलं तर कोणीही आपला फॉर्म किंवा अर्ज घेत नाही. पण याची लवकरात लवकर सुरू करण्यात यावी ही प्रक्रिया कागदपत्र पडताळणी, अशी सरकारला अशी एक विनंती आहे. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. लवकरात लवकर सुरू होणार आहे, 100% सांगतो मी तुम्हाला. आपल्या चॅनलवरती कनेक्ट राहा. लवकरात लवकर ही सगळी प्रक्रिया सुरू होणार आणि सगळ्यात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार. लाडक्या बहिणींनो, अडकलेले पैसे मिळवण्यासाठी 3 महत्त्वाचे उपाय या ठिकाणी समजून घेऊया. सगळ्यात प्रथम आधार मॅपिंग तपासा. तुमच्या बँकेत जाऊन आधार लिंक चालू आहे की नाही हे तपासून घ्या. लाडक्या बहिणींनो, हे तपासा. जर तुम्ही केलेलं असेल ठीक आहे, पण तुम्हाला तपासायला काय जातंय? त्याच्यामुळे तुमचा हप्ता रोखलेला तर नाही ना, हे एकदा परत खात्री करून घ्या. त्यानंतर बँक खाते सक्रिय ठेवा. बंद असलेले खाते तत्काळ सुरू करा. ₹100चा व्यवहार करायचा आहे, काही नाही टाकायचे आणि काढायचे. असं केल्याने तुमचं खातं हे परत सुरू होतं. तर खात्यावर किमान काही रक्कम शिल्लक ठेवा किंवा त्याच्यामध्ये काही व्यवहार करत चला. त्यानंतर अंगणवाडी सेवकाची मदत घ्या. लाडक्या बहिणींनो, त्रुटी काय आहे याची खात्री करून घ्या. त्रुटी दूर करण्यासाठी लेखी अर्ज सादर करा. तुम्हाला आमची त्रुटी म्हणजे आम्ही पात्र आहे अशी तुम्हाला अर्ज द्यायचा आहे. अशी पाठीमागं भरपूर असे अर्ज आल्यामुळे त्यावरती आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. तर लाडक्या बहिणींनो, मला तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला लेखी अर्ज द्यायला काय चाललं, की आमचा अर्ज घ्या. आम्ही पात्र असताना आमचा लाभ का येत नाहीये याचे त्यांना जॉब विचारा. असं केल्याने सरकार आज ना उद्या तुमचे अडकलेले पैसे ₹1500 पुन्हा सुरू करणार. बँक खाते आधारशी कसे जोडावे? मोबाईलवरून किंवा बँकेत जाऊन करा लिंक. तुमच्या बँकेत नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲपवर लॉग इन करून आधार सीडिंग लिंकिंगचा पर्याय निवडा. त्यानंतर काय करायचं आहे, जर मोबाईलवर जमत नसेल तर तात्काळ बँकेत जाऊन DBT कन्सर्न फॉर्म म्हणजे आधार बँक खाते संमती पत्र भरून द्या. लक्षात ठेवा, सरकारी योजनेचा पैसा थेट खात्यात येण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे आहे. सरकार हे DBTद्वारे पैसे पाठवतो. त्याच्यामुळे तुमचं DBT हे सक्रिय म्हणजे चालू असणे खूप गरजेचं आहे. फक्त आधार लिंक करून चालणार नाही लाडक्या बहिणींनो. तुम्हाला DBT हे मॅपिंग ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर महत्त्वाची आकडेवारी आणि तारखा, योजनेतील तपशील, सध्या स्थिती आणि नवीन तारीख काय करावी लागेल. लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला हे जुलै महिन्यामधील नवीन माहिती या ठिकाणी सांगतोय. लक्ष देऊन पहा. एकूण नोंदणी करू पात्र महिला 1,66,00,000. केवळ सर्व कागदपत्रे व KYC अचूक ठेवा. त्यानंतर जून जुलै एकत्र हप्ता ₹3,000 मिळणार. तर कधी 12 ते 15 जुलै दरम्यान हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार. ही आहे नवीन तारीख. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, बँक खाते सक्रिय आणि लिंक ठेवायचं आहे. तात्पुरते थांबवलेले हप्ते, ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नसतील अशा 80 लाख महिलांवर परिणाम झालेला आहे. तर ह्या लाडक्या बहिणींना KYC दुरुस्ती कागदपत्र तयार ठेवायचे आहे. ह्या ठिकाणी तयार ठेवायचे आहे. तर लाडक्या बहिणींनो, हे कोणते कोणते कागदपत्र तयार ठेवायचे आहे आणि ही कधी सुरू होणार आहे KYC पुन्हा, किंवा या 80 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळत नाहीये तर यांना काय केलं पाहिजे याची सगळी खरी 100% खरी माहिती तुम्हाला आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. लाडक्या बहिणींनो,
तुमची काही समस्या आहे का? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, जिल्हा आणि तुमच्या पैशाचे स्टेटस आले की नाही आले, किती महिन्याचे तुमचे पैसे आले नाहीत, हे सगळं मला कमेंट्स करून खाली सांगायचं आहे. मी याच्यावरती किंवा याचे उपाय तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या अशाच नवीन अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.